जर भांडणं झाली तर मी रुसते, मी रडते, दुसरं काय येतं मला. मग अविनाश येतात, असं काहीतरी करून माझं मन जिंकून जातात. 18 वर्षाचा संसार फक्त आणि फक्त माझ्यामुळे छान सुरू आहे, सुरळीत चाललाय, असं काहीतरी माझं कौतुक करतात. पण आई, तुलाही माहिती आणि मलाही माहिती की माझं जितकं अविनाशवर प्रेम आहे त्याहून कैक पटीने जास्त त्यांचं माझ्यावर आहे. आणि 7 जन्म ते तसंच राहू दे. कुठे राहिला हा अवी? किती वेळ झाले मी ती मूर्खासारखी बसली त्याची वाट बघत. काय कुठे होतास तू एवढा वेळ? किती वेळापासून मी इथे बसली एकटी, तुला कळतंय अविनाश? एवढा वेळ का लागला तुला इथे यायला? हळू हळू, आजूबाजूला लोक आहेत. त्याचा मला फरक पडत नाही. तू सांग मला, तू कुठे होतास एवढा वेळ? बायकोशी घरी गप्पा मारत बसला होतास ना, इथे मला वाट बघायला लावून वेळ घालवत होतास तुझ्या बायकोसोबत, हो ना? झोपलो होतो मी काल, उशिरापर्यंत पार्टी झाली ना. पार्टी उशिरा झाली, मग उठलो उशिरा, मग सगळंच उशिरा झालं म्हणून उशिरा आलो. हो, सकाळी उठायला उशीर झाला तुला. पण तू तर सकाळी घरावर पडला होतास ना. तुला कळलंय? हो, मला कळलंय. गेला होतास ना घराबाहेर. गेलो होतो. तुला काय वाटलं अवी? तू तुझ्या लाडक्या बायकोला इम्प्रेस करायला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला जाशील आणि मला कळणार नाही काही? तू कुठे जातोस, काय करतोस, या सगळ्यावर माझं बारीक लक्ष असतं. तू आता ही डिटेक्टिव्हगिरी करतेस, हे चुकतंय जरा. म्हणजे मला टेन्शन येत आहे. आय डोंट केअर. ओके, मला खरं खरं सांग, तू तुझ्या लाडक्या बायकोसाठी काय गिफ्ट घेतलंस? ऍक्च्युली दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की तू तिच्यासाठी गिफ्ट घेतलंसच का? बर, झालं असं होतं, तिला रेडिओमध्ये जॉब लागला. काल जी काय पार्टी झाली, तिला असं वाटत होतं की तिचं कौतुक करण्यासाठी मी लोकांना पार्टी देतोय, मी सगळ्यांना बोलवतोय, तिचं यश सेलिब्रेट करायचंय, तिचा जॉब सेलिब्रेट करायचा आहे.